कोकणी पद्धतीने जेवण बनवायचं आहे, पण वाटप कसं बनवायचं हे नाही समजत का? चला तर मग आपण बनवूया त्याचं वाटप कसं बनवतात ते. इथे बघा मी मध्यम साईजचे 2.5 नारळ घेतले आहेत. हा 35 रुपीजला नारळ मिळतो, तो मी घेतला आहे. तर यामध्ये पहिलं आपण त्या नारळाला किसून घेणार आहे. तसंच 2.5 नारळांसाठी मी 6 कांदे इथे घेतले आहेत. कांदा हा थोडा जास्तच घ्यायचा आपण खोबऱ्यापेक्षा, नाहीतर ते गोड होतं. तर असंच आता आपण त्याला पातळ असं चिरून घेणार आहोत वाटपासाठी. बघा कांदा मी एकदम असा पातळ आम्ही चिरून घेतला आहे. नंतर आपण यात घालूया 10 लसूणच्या पाकळ्या, छोट्या मोठ्या आहेत. 1 सुक्या खोबऱ्याची वाटी, आणि त्यालाही आपण वाटीला असं पातळ असं त्याचं खोबरं काढून घेणार आहोत. कारण याला आपण भाजून नंतर मिक्सरला लावतो, त्याच्यामुळे पातळ खोबरं काढलं तरी चालतं. आता ही वाटी बघा मध्यम आकाराची वाटी आहे, त्याने हे खोबरं पकडलं तर 4 वाटी हे खोबरं आहे. आता आपण ह्याला कांद्याला फ्राय करून घेऊया. कांदा पूर्ण असा परतून घ्यायचा आहे, हलकंसं तेल त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पूर्ण गोल्डन होईपर्यंत हा कांदा परतून घेणार आहोत. कांदा भाजला हे कसं ओळखणार, तर त्याला एक असं गोल्डन कलर येतो बघा. आता हा कांदा प्रॉपर असा भाजला आहे, तर त्याला आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. आता खोबरं जास्त आहे त्याच्यामुळे कांदा काढून घेऊन त्याच्यानंतर अर्ध कांदा आणि अर्ध खोबरं असं आपण त्याला नंतर परत एकदा परतून घेणार आहोत. आता इथे बघा अर्धा कांदा बाजूला काढून घेतला आहे आणि अर्धा कांदा त्यातच ठेवून आपण त्याच्यामध्ये अर्ध खोबरं घालणार आहे. कारण खोबरं आणि कांदा हे प्रॉपर मिक्स झाले पाहिजेत. आणि नंतर लास्टला सगळंच वाटप आहे ते आपण मिक्स करून घेणार आहोत. आता यामध्ये मी गरम मसाले वापरले नाही आहेत, तर शक्यतो आता आपण पूड वापरतो म्हणून मी ते वापरले नाही आहेत. त्याच्यामध्ये 1 वाटी जर तुम्ही वाटप घेत असाल तर 2 चमचे गरम मसाला हा पुरेसा आहे. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये घालायचंच असेल तर 7-8 मिरी, 4 लवंग हेही तुम्ही ह्याच्यासोबत गरम करून घेऊ शकता. जसं आता मी लसूण गरम करून घेणार आहे. लसूण जर वापरायची नसेल तर तुम्ही आलं लसूण पेस्टही वाटपमध्ये वापरू शकता. बघा आता आपला कांदा आणि खोबरा मस्त असं भाजला आहे, गोल्डन कलर त्याला आला आहे. अशाच प्रकारे याला आता मी काढून घेऊन दुसरं जे खोबरं राहिलं आहे त्याला मी फ्राय करून घेणार आहे. आता मी सगळं वाटप भाजून झाल्यावरती आता मी लसूणच्या पाकळ्या आणि सुकं खोबरं जे आपण घेतलं होतं ते फ्राय करून घेणार आहे. सेम यालाही गोल्डन कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत. आता हे मी स्टोअर करणार आहे. 7-8 दिवसासाठी हे वाटप फ्रीजरमध्ये खूप छान राहतं. याला थंड करून आपण एका कंटेनरमध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवू शकतो. त्यामुळे यात मी थोडं तेल घालून हे भाजून घेणार आहे. आणि हे वाटप जेव्हा आपल्याला यूज करायचं आहे त्याच्या अर्धा तास अगोदर आपण काढून ठेवून त्याला यूज करू शकतो. आता वाटप लावून ठेवायचं नाही, कारण जेव्हा आपण लावून ठेवतो तेव्हा त्याला थोडासा फेस आल्यासारखा वाटतो आणि त्याला टेस्ट लागत नाही. जर तुम्ही असं भाजून वाटप ठेवलं आणि हव्या त्यावेळी जेवढं हवं तेवढं वाटप लावलं तर त्या जेवणाला बघा छान अशी टेस्ट पण येते. इथे बघा खोबरं आपलं मस्त गोल्डन असं भाजलं आहे. असं छान असं आता आपलं कोकणी पद्धतीचं वाटप रेडी आहे. याला थंड करायचं आणि एका कंटेनरमध्ये भरून तुम्ही स्टोअर करू शकता. तर तुम्ही पण असं वाटप बनवून एकदा जेवण करून बघा, किती छान जेवण होतं ते. आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की कसं झालं आहे वाटप.